नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी ताम्हणकर. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे. तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं. त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात. त्याच्या घरातून त्याच्या 2 बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे. इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनीराजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे. परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे 8 कोटी रुपये उडवलेले आहेत. यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो. 8 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला 2 ते 3 धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो. त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ बहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजनकडे घेऊन येतो. परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला CBIचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मुदलियारला भेटताना पाहतात. त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात. इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे. तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मीनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो. मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो. या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगुट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो. या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्यादा म्हणून एक प्रतिथयश लेखक नाटककार रघुवीर उपाध्ये याचा वापर करण्याचा ठरवतो. या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो. तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे. रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात. तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरून टाकतो. आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनीराजन मुदलियार हा देखील आता फार्म हाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्ये याची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकराल याची भेट घेऊन त्याला काय सांगायचंय हे समजावून सांगतो. आणि मोहिनीराजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे. त्याला सर्व परिस्थिती सांगून 8 कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार, सब इन्स्पेक्टर काटदरे, सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात
गुंतलेले आहेत. आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे. त्याच्या तपासासाठी ते स्वतः आणि सब इन्स्पेक्टर काटदरे सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनी राजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत. इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होममध्ये फोन करतो, पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे. आणि आता कांदरे फार्म हाऊसवर जाऊन बाह्य पाहणी करून आलेले आहेत आणि तसा रिपोर्ट त्यांनी इन्स्पेक्टर इनामदारांना दिलेला आहे. तसेच रघुवीर उपाध्येने मुंबईत त्याला मिळालेल्या हुंड्यांमधून 3,80,00,000 रुपये कॅश केलेले आहेत आणि तो आता वेगळ्या नावाने एका हॉटेलमध्ये राहिलेला आहे. आणि आता रहमत खान विमनस्क अवस्थेत फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि तो बिल्लाला एक सणसणीत धमकी देतो आणि त्याला गप्प राहायला सांगतो. आणि अंजली उपाध्ये हिला विनंती करतो की ती त्याला त्याच्या कामात मदत करेल. यानंतर किटीने आता रघुवीर उपाध्येचा नोकर कांच्या जिथे पुरला होता ती जागा शोधून काढली आणि त्याचा मृतदेह उकरून काढून तो आता तिने बिल्लाच्या रूमच्या बाहेर ठेवलेला आहे. त्याला मीनू धडपडते आणि मोठमोठ्यांनी ओरडायला लागते. ते प्रेत पाहताच बिल्ला प्रचंड घाबरतो आणि बिल्ला आणि मीनू ठकराल हिला मोठा धक्का बसतो आणि हे पाहून किटीला अत्यंत समाधान होत असते. आणि आता मोहिनी राजन मुदलियार हा मुंबईला खंडाळ्याहून पळून आलेला आहे आणि तो वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये राहत आहे. त्याच हॉटेलमध्ये बलवंतराय ठकराल यांनी दिलेले पैसे घेऊन रघुवीर उपाध्ये हा देखील आलेला आहे. परंतु मोहिनी राजन याच्या छातीत दुखत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पैसे घेऊन आता परदेशात पळून जाण्याचा प्लॅन रचत आहे. हे पैसे घेऊन जाण्यासाठी तो रघुवीर उपाध्ये याच्या हॉटेलच्या रूमवरती येतो आणि तिथेच त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन तो खाली कोसळतो व त्याचे प्राण जातात. ही माहिती रघुवीर उपाध्ये आता हॉटेल आणि पोलिसांना देतो. आणि इकडे फार्म हाऊसमध्ये आपल्या खोलीच्या दरवाजाशीच प्रेत पडलेलं पाहून मीनू ठकराल अस्वस्थ होते आणि मोठमोठ्याने ओरडायला लागते. तो आवाज ऐकून फार्म हाऊसच्या बाहेर पहारा देणारे, लक्ष ठेवणारे पोलीस जागरूक होतात आणि त्यातील पोलीस हवालदार देसाई हे आडोसा घेऊन पुढे जायला निघतात. त्याच वेळी मीनू ठकराल घाबरून वेडीवाकडी ओरडत फार्म हाऊसच्या बाहेर पडते आणि धावत ती मुख्य गेटकडे यायला लागते. वाटेत लपून बसलेले देसाई तिच्या समोर येतात आणि ते तिला गेट जवळ जायला सांगतात, जिथे CIDचे अधिकारी काटदरे बसलेले आहेत. देसाई अचानक उभे राहिलेले आहेत आणि ते पाहून रहमत खान अस्वस्थ होतो आणि तो नकळत आपल्या रिव्हॉल्वरचं ट्रिगर दाबतो आणि देसाईंचा वेध घेतला जातो आणि देसाई जागच्या जागी कोसळतात. यामुळे रहमत खान आता अस्वस्थ झालेला आहे आणि त्याला आता समजलेलं आहे की आता पोलीस आपल्याला सोडणार नाहीत आणि आपला आता शेवट जवळ आलेला आहे. इकडे मीनू ठकराल ही सुरक्षितपणे काटदरे यांच्याजवळ पोचलेली आहे आणि काटदरेने तिला हवालदार कांबळे यांच्यासोबत पुणे CIDच्या ऑफिसात सुरक्षेसाठी पाठवून दिलेलं आहे. फार्म हाऊसमध्ये किटी, बिल्ला आणि रहमत खान यांच्यात पळून जाण्याबद्दल आता वाद निर्माण झालेला आहे आणि अंजली उपाध्ये आणि तिच्या लहान बाळाला ढाल म्हणून वापरायचा उपाय किटी सांगते. यावर रहमत खान त्याला विरोध करतो. काटदरे आणि कांबळे आता फार्म हाऊसच्या बाहेर
दबा धरून बसलेले आहेत आणि किटीने रहमत खानवरती पाठीमागून गोळी झाडलेली आहे आणि रहमत खान आता मरण पावलेला आहे. त्यामुळे केटी आणि बिल्ला हे तिथून पळून जाण्याच्या तयारीत आहेत आणि पळून जाताना आपल्यावर गोळीबार होऊ नये म्हणून त्यांनी अंजली आणि तिच्या बाळाला सोबत घेतलेला आहे. आता या कथेचा पुढील भाग. CID अधिकारी इनामदार आपल्या कार्यालयात बसले होते. त्यांच्या पुढ्यात मोठ्या टेबलवर जिल्ह्याचा प्रशस्त नकाशा पसरलेला होता. पुण्यापासून पिरंगुट आणि आसपासची सीमारेषा ते बारकाईने पाहत होते. तेवढ्यात काटदरेचा वायरलेस मेसेज आला. सर, आताच ते इथून पळालेले आहेत, काटदरेनं रिपोर्टिंग केलं. रघुवीर उपाध्येच्या 118 मधून ते पळालेले आहेत. कारमध्ये 2 बायका असल्याचं मी पाहिलंय. कदाचित तिसरा कोणी असेल तो सीट खाली लपला असावा, म्हणून मला दिसला नाही. एक बाई कार चालवत होती आणि दुसरी बाई मागच्या सीटवर बसली होती. फाटक ओलांडून कार रस्त्याच्या डाव्या बाजूनं निघणाऱ्या दुसऱ्या रस्त्याला वळली, म्हणजे पुणे शहराच्या दिशेने गेलेली आहे. इनामदारांनी टेबलावरील नकाशावर सरसरती नजर फिरवली आणि म्हणाले, तू असं कर काटदरे, फार्म हाऊसच्या आत जा. मिस्टर उपाध्यांना शोधून काढ. त्यांच्याकडे नीट लक्ष दे. कदाचित बदमाशांचा एखादा माणूस तिथं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतली परिस्थिती नीट पहा आणि मला सांग. पुढच्या काही मिनिटात वॉकी टॉकी मशीन खांद्याला लावून काटदरे सरळ फार्म हाऊसच्या दिशेने चालू लागले. आसपासच्या परिसराचं निरीक्षण करत चालणाऱ्या काटदरेला काही अंतरावर कोणीतरी झोपल्यासारखं दिसलं. काटदरेनं झटकन आपलं पिस्तूल हातात सावरलं आणि तो त्या व्यक्तीकडे गेला. कॉन्स्टेबल देसाईचा तो मृतदेह होता. क्षणभर विचार करून काटदरे फार्म हाऊसकडे पुढे चालायला लागले. वरांड्यात पोचताना तो रघुवीर दोन्ही हातांना डोकं दाबत दारातून बाहेर आला आणि काटदरेला अचानक आपल्या पुढ्यात पाहून तो थबकला. ते माझ्या पत्नीला आपल्याबरोबर घेऊन गेलेत. काहीतरी करा. ते अंजलीला घेऊन गेल्यात सोबत. काटदरे त्याच्याजवळून आत जायला निघाला. रघुवीरने त्याचा दंड गच्च धरला. ते कुठे गेलेत? पुणे शहराच्या दिशेने. इथे काय झालंय? तुम्ही स्वतःच पहा. आत एक माणूस मरून पडलाय. काटदरे लॉबी पार करून बैठकीच्या खोलीत गेला. खोलीतल्या जाजमावर रहमत खानचं प्रेत पडलं होतं. प्रेताच्या खांद्याला धरून काटदरेने ते सरळ केलं. रहमत खान मेला असल्याची खात्री केली आणि वायरलेस ऑन करून त्यांनी इनामदारांशी संपर्क साधला. दरम्यान पुणे शहराच्या आसपास 50 मैलाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढली होती. गस्ती पोलिसांच्या तुकड्यांमुळे परिसराला एक प्रकारचं छावणीचं रूप आलं होतं. प्रत्येक तुकडी पांढऱ्या रंगाच्या 118 कारच्या शोधात होती. जवळपासच्या एकूण एक गॅरेज, पानटपऱ्या, ढाबे, पेट्रोल पंप इत्यादींना सावधानतेची सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे 118 कारमधल्या माणसांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न अथवा विचारपूस न करण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या. 118 कार सर्व्हिस स्टेशनवर जर थांबली तर तिला न अडवता आतल्या माणसांना जराही कळू न देता त्या कारबद्दल पोलिसांना त्वरित खबर देण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच सूचना प्रायव्हेट टॅक्सीज, व्हॅन चालकांना दिल्या होत्या. फार्म हाऊसमध्ये घडलेली घटना काटदरेच्या तोंडून ऐकताच इनामदार गंभीर झाले. काटदरे किती वेळ ते गाडी चालवतील? कधी ना कधी त्यांना थांबावंच लागेल. तेव्हाच काहीतरी करता येईल. आपण त्यांच्या कारचा पाठलाग करून त्यांना थांबवू शकत नाही, कारण मिसेस उपाध्ये त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचा पाठलाग केला तर ते मिसेस उपाध्येंचं काहीतरी बरं वाईट करतील. तू मिस्टर उपाध्येंची समजूत काढ. मिसेस उपाध्येंना सुखरूप परत आणू याबद्दल त्यांना खात्री दे. त्यांना माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ये. एकटं सोडू नकोस त्यांना. सब इन्स्पेक्टर काटदरे इनामदार साहेबांचं बोलणं ऐकत असताना त्यांच्या कानावर गाडी स्टार्ट झाल्याचा आवाज पडला. काटदरे चमकला. 1 मिनिट सर, जरा होल्ड करा. काटदरेनं असं म्हणून वॉकी टॉकी मशीन ऑन स्थितीत ठेवून तो धावत खिडकीजवळ गेला. रहमत खानची फियाट गॅरेजमधून काढून रघुवीरने ती स्टार्ट केली होती आणि अत्यंत वेगानं फाटकाच्या दिशेने निघाला होता. काटदरे धावतच वॉकी टॉकी जवळ गेला. सर, मिस्टर उपाध्ये देखील इथून पळालेत. त्यांना एक फियाट कारमधून जाताना मी पाहिलंय. कळत नाही त्यांच्या मनात काय ते. इनामदारांशी बोलत असताना काटदरेंच्या कानावर बाळाचं रडणं पडलं. अरे देवा, त्यांचं बाळही आता रडायला लागलंय. मी काय करू साहेब आता? काटदरे, तुझं लवकरच लग्न होणार आहे, अत्यंत सपाट स्वरात इनामदार म्हणाले. लग्नानंतर मुलंही होतात आणि मुलांचा सांभाळ करावाच लागतो. आता त्याकडे एक सवय म्हणून लक्ष दे. ते बाळ हळूवार अलगद उचल आणि माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ये. अडवू नकोस त्याला. काटदरे हसला आणि म्हणाला, ओके सर.
पुढच्या क्षणी वॉकीटॉकीवरचं संभाषण संपवून काटदरे बाळाच्या खोलीकडे गेला. केटी स्टिअरिंग व्हीलवर झुकली होती. एकाग्र चित्ताने ती समोरच्या काचेतून रस्त्याकडे पाहत होती. स्पीड काटा 80 किलोमीटर वेगाला स्पर्श करत होता. केटी भयंकर खुश होती. तिच्या अंगात एक प्रकारचा जोम संचारला होता. आता या क्षणी तिच्याजवळ 3 कोटीपेक्षा अधिक रक्कम होती. मनातल्या मनात ती विचार करू लागली. इतका बक्कळ पैसा हाताशी आहे, बंदूक हाताशी आहे. एक पिस्तूल जवळ असताना कसली भीती. पाठच्या सीटवर बसलेल्या बिल्लाच्या छातीत कारच्या वेगामुळे धडकी भरली होती. तू हे काय करतेस? इतक्या जोराने का चालवतेस कार? बिल्लानं सीटवरून पुढे झुकून किटीला सावध केलं, पण किटीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. किटीनं अजून वेग वाढवला. किटी, तू एडीविडी झालीस की काय? कार उलटेल, आपण सगळे मरू. समजत नाही की का तुला? बिल्ला ओरडला. शटअप! किटी किंचाळली, पण तिनं गाडीचा वेग किंचित कमी केला. मुख्य रस्त्यावर तिने गाडी वळवली आणि पुन्हा गाडीचा वेग वाढवला. कुठे जातोय आपण? आधीर होऊन बिल्लानं विचारलं. प्रायव्हेट टॅक्सी किंवा व्हॅन मिळाली तर बघू. प्रायव्हेट टॅक्सी? हो, टॅक्सीनं आपण आधी शहराच्या बाहेर पडू, मग ठरवू मुंबई गाठायची की विमानतळ. महाराष्ट्र बाहेरच्या शहरात विमानानं जाऊ, म्हणजे आपल्याला लगेच इतक्यात कोणी काही गाठू शकणार नाही. दिल्ली, भोपाळ, मद्रास, बघू कुठे जायचं ते. किटीचं बोलणं बिल्लाला पटलं. कमाल आहे बहिणा तुझी, कमालीचा विचार करतेस. बिल्लानं बहिणीबद्दल प्रथमच प्रशंसात्मक उद्गार काढले. जास्त हुरळून जाऊ नकोस, जरा आजूबाजूला लक्ष ठेव. कुठे प्रायव्हेट टॅक्सी किंवा व्हॅन मिळेल का ते बघ. अशा गॅरेजकडे लक्ष ठेव. किटीनं बिल्लाला फरमावलं. बिल्लानं अंजलीकडे वळून तिच्याकडे रोखून पाहत म्हणालं, जवळपास टॅक्सी स्टँड किंवा गॅरेज आहे का? मला मला नाही माहिती. अंजलीच्या या उत्तरावर बिल्ला पिसाळला आणि खाडकन तिच्या कानफडात मारली. सांग लवकर, नाहीतर हे मोत्यासारखे दात तुझे तोडून तुझ्या हातात देईन. त्यानं मुठी वळवल्या. बिल्लाचा हा अवतार पाहून अंजलीचं अवसान गेलं. यापूर्वी तिनं त्याच्या हाताचा रापाटा खाल्ला होता. आता त्याच्या वळलेल्या मुठी पाहून ती घाबरली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता, पण डोळ्यात विद्रोह चमकत होता. मला माहीत असेल तर सांगणार ना मी, ती तीव्र स्वरात म्हणाली. बिल्ला किंचित नरमला. आता काय करायचं किटी? त्यानं बहिणीकडे पाहत विचारलं. काळजी नको करू, मी शोधून काढते. त्याच वेळी किटीचं लक्ष इंडिकेटरच्या काट्याकडे गेलं. फ्युएल काटा एमटी या अक्षराच्या चिन्हाकडे सरकला होता. बिल्ला, पेट्रोल पंप दिसतोय का बघ, आपल्याला लगेच पेट्रोल भरावं लागेल. ओके सिस्टर. बिल्ला उत्तरला आणि अंजलीकडे रोखून पाहू लागला. पेट्रोल पंपावर गाडी जाताच तू चुपचाप बसून राहायचं, काही गडबड नाही करायची. अंजलीनं त्याच्याकडे पाहिलं देखील नाही. तिच्या डोळ्यासमोर रघुवीर आणि आपलं बाळ येत होतं. त्याच्या आठवणीने तिने आपले डोळे बंद करून घेतले. त्याच वेळी किटीचं लक्ष रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व्हिस स्टेशनकडे गेलं. तिने गाडी अर्धवर्तुळाकार वळण घेऊन पेट्रोल पंपाजवळ नेली आणि पेट्रोलचा पाईप हातात घेतलेला पोऱ्या गाडीजवळ आला. पेट्रोल टँकचं शील्ड उघडून पेट्रोल भरू लागला. कारमध्ये ऑइल, पाणी, हवा चेक करू का मॅडम? पोऱ्यानं किटीकडे पाहत विचारलं. काही नको, सगळं ठीक आहे. टेलिफोन करायचा आहे? त्यानं विचारलं. नाही, तू पेट्रोल भर आणि चाल इकडून. किटी थंड पण जबऱ्या स्वरात म्हणाली. मी यासाठी विचारतोय कारण आमचा टेलिफोन डेड आहे आणि सकाळपासून जितके कस्टमर इथे आले त्यांना कुठे ना कुठेतरी फोन करायचा होता, म्हणून मी विचारलं. त्या पोऱ्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता बिल्लानं बॅगेतून 100च्या 3 नोटा काढून पोऱ्याच्या हातावर ठेवत म्हणालं, आम्ही जरा घाईत आहोत, आम्हाला एका ठिकाणी लवकर पोचायचंय. तू उरलेले पैसे नाही दिलेस तरी चालेल. पोऱ्या हसला आणि त्यानं युनिफॉर्मच्या खिशातून सुटे पैसे काढले आणि हिशोबानुसार बिल्लाच्या हातावर ठेवले. हे त्याचं घेणं देणं चाललं असताना किटी आसपास नजर फिरवत म्हणाली, इथे जवळपास एखादी प्रायव्हेट टॅक्सी किंवा व्हॅन मिळेल का? हो मिळेल की. याच रस्त्यानं सरळ गेलं की साधारण मैल 1.5 मैल अंतरावर डाव्यातला एक कच्चा रस्ता लागतो. तो संपला की त्याच्या टोकाला एक गॅरेज आहे. त्याचे मालिक खाजगी वाहन भाड्याने देतात. हे गॅरेज 2 मित्रांनी सुरू केलंय. गॅरेज इतकं आत आहे की खूप कमी गिराईक तिथे जातात. बऱ्याच जणांना तिथं गॅरेज आहे माहीत देखील नाही. तुम्हाला खरंच घाई असेल तर ती दोघं तुम्हाला जिथं पोचायचंय तिथे झटकन घेऊन जातील. हुशार आहेत दोघंही. त्याचं वाक्य संपायच्या केटीनं वळण घेऊन 118 सर्व्हिस स्टेशनच्या बाहेर काढली आणि वेग वाढवून मुख्य रस्ता धरला. पाठच्या सीटवर बसलेला बिल्ला पुन्हा बेचैन झाला. जर त्या गॅरेजवाल्यांनी आपल्याला नकार दिला तर?
त्यांनी सर्व्हिस नाही दिली तर त्यांचा बाप देईल. आपल्याकडे करोडो रुपये आहेत, 2-3 हत्यार आहेत, आणि हिचं काय करायचं? अंजलीकडे दृष्टी फेकत बिल्लाने विचारलं. हिला बरोबर घेऊन जाऊ. एकदा त्यांच्या दृष्टीआड झालो की ठरवू काय करायचं हिचं ते. हे आपण सगळं नीट पार पाडूया ना. बिल्लाच्या या चिंताग्रस्त प्रश्नानं किटी वैतागली. ती खेकसत म्हणाली, नीट पार पाडू न पाडू ते सगळं त्या गॅरेजकडे गेल्यावरच समजेल. आता तोंड बंद ठेव आणि तेवढाच विचार कर. नंतरची 10-15 मिनिटं कोणीच काही बोललं नाही. विचारात मग्न असलेल्या किटीनं डाव्या हाताच्या रस्त्याला छोटा फाटा फुटलेला बघितला आणि प्रायव्हेट टॅक्सी सेवा अशी बाण मारलेली पाटी बघून त्या मार्गाकडे गाडी वळवली. पेट्रोल पंपवरच्या त्या पोरानं खोटं सांगितलं नव्हतं. किटीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. बिल्ला सुद्धा सावधून सरसावून बसला. अंजलीनं स्वतःच्या सुटकेची आशा तुर्तास तरी सोडून दिली होती आणि जे काही होईल ते आता निमूटपणे पाहायचं असं तिनं ठरवलं होतं. रघुवीर जाणून होता. तो जेव्हा बॅगा घेऊन फार्म हाऊसमध्ये आला तेव्हा 118ची पेट्रोल टँक जवळजवळ रिकामी व्हायला आली होती. म्हणून पुणे शहरात पोचण्याच्या आधी त्या बिल्ला किटीला कारमधून पेट्रोल भरावेच लागणार होते आणि ती दोघं आपल्या अंजलीला ढाल करून फार्म हाऊसमधून 10 मिनिटापूर्वी बाहेर पडली होती. जर मी अधिक वेगानं गाडी चालवली आणि रस्त्यात कुठेच काही अडचणी आल्या नाहीत तर त्यांना मी पेट्रोल पंपवर जिथे पेट्रोलसाठी थांबलो असेन तिथे मी पकडू शकेन. पण त्यांना पकडून रघुवीर काय करणार होता या प्रश्नाकडे त्याचं लक्ष नव्हतं. बस त्याला फक्त अंजलीकडे पोचायचं होतं, कसंही करून अंजलीला सुखरूपपणे सोडवायचं होतं. हा आणि हाच विचार त्याच्या मनात घुमत होता. सब इन्स्पेक्टर काटदारेनं जेव्हा रघुवीरला 118 घेऊन ते बदमाश कुठल्या दिशेने गेले ते सांगितल्यानंतर रघुवीरनं ठरवलं की आपण या बदमाशांना गाठायचं. वॉकी टॉकीवर बोलणाऱ्या काटदारेला पत्ता सुद्धा लागू न देता तो गॅरेजकडे वळला आणि रहमत खानची फियाट घेऊन सुसाट निघाला. खरं तर रघुवीरला रहमत खानची फियाट नेण्यास सोपं झालं कारण कारची किल्ली इग्निशनमध्ये लटकत होती. थोड्याच वेळात त्यानं मुख्य रस्त्याला गाडी नेली. ॲक्सिलेटरवरचा दाब वाढवला आणि फियाटचा वेग 100च्या पुढे किलोमीटरच्या काट्याला स्पर्श करू लागला. रहदारी जवळजवळ नव्हती. वाऱ्याच्या वेगानं फियाट पुण्याच्या दिशेने पळत होती. स्टिअरिंग व्हीवर झुकलेल्या रघुवीरचं हृदय धडधडत होतं. इतक्या वेगानं गाडी चालवण्याची वेळ त्याच्यावर कधीच आली नव्हती. इनामदार साहेबांनी त्याला स्वतःजवळ एखादं पिस्तूल बाळगायला सांगितलं तेव्हा त्यानं नकार दिला. आता त्याला या गोष्टीचा पश्चाताप झाला. इनामदार साहेबांचं ऐकायला पाहिजे होतं. याच विचारात रघुवीर त्या पेट्रोल पंपाजवळ आला. इथं चौकशी करू की नको, या ठिकाणी पेट्रोल त्यांनी भरून घेतलं असेल तर, असा विचार करत रघुवीरने फियाट थांबवली. इथं 10-15 मिनिटापूर्वी पांढऱ्या रंगाची 118 कार पेट्रोल भरण्यासाठी थांबली होती का? 2 महिला आणि एक पुरुष त्या कारमध्ये होते. हो, थांबली होती की. 5च मिनिटात ते इथून निघालेत. कुठं जाणार याबद्दल काय बोलले का? रघुवीरने घाईघाईने विचारलं. नाही, पण गाडी चालवणाऱ्या बाईंनं मला विचारलं होतं की जवळपास प्रायव्हेट टॅक्सी किंवा एखादं वाहन मिळेल का. मी त्यांना इथून मैल 1.5 मैलावरती असलेल्या एका गॅरेजचा पत्ता दिला. ते गॅरेज हल्लीच नव्यानं सुरू झालंय. 2 मित्र चालवतात ते गॅरेज. त्यांच्याकडे भाड्यानं प्रायव्हेट व्हॅन टॅक्सी मिळतात. पोऱ्यानं बरीच पण महत्त्वाची माहिती दिली. त्या गॅरेजचं नाव आणि पत्ता ऐकताच रघुवीरला ते नाव, पत्त्याचा लाल बाण दर्शवलेला बोर्ड आठवला. कारण फार्म हाऊसमध्ये राहायला आल्यानंतर आणि त्यापूर्वी 1-2दा त्यानं मुंबई पुणे जाता येता तो बोर्ड पाहिला होता. रघुवीरनं झटकन गाडी स्टार्ट केली आणि मुख्य रस्त्याला लागली. म्हणजे ते प्रायव्हेट टॅक्सीनी पळून जात आहेत तर. जर सर्व्हिस स्टेशनच्या पेट्रोल पंपवरच्या पोऱ्यानं मला त्यांच्याबद्दल खरं आणि नीट सांगितलं असेल तर ते माझ्यापासून दूर नसतील. फार तर 5-7 मिनिटं पुढे असतील. रघुवीरच्या डोक्यातील विचारांनी वेग घेतला. टॅक्सी अथवा एखादं वाहन मिळून सटकेपर्यंत त्यांना किमान 15-20 मिनिटं लागतील. ते तिथून पळून जाण्याआधी मला तिथं पोचायला उशीर होणार नाही. मी नक्कीच तिथे वेळेवर पोचेन. असा सगळा विचार करून रघुवीर मैलभर अंतर पार करून गेला होता. आता त्याची नजर लाल रंगाच्या बाणाची पाटी शोधू लागली होती. फियाटचा वेग कमी झाला. त्या गॅरेजचे मालक 2 तरुण मुलं होती, देवीदास आणि मलकानी. देवीदास हा 22-23 वर्षाचा जरा हिरो टाईप तरुण होता. नुकताच आलेल्या फोनवर तो कोणाशी तरी बोलत होता. बोलून झाल्यावर त्यानं रिसिव्हर ठेवला आणि टेबलापासून तो दूर झाला.
त्याचा चेहरा गंभीर होता. कोणाचा फोन होता रे? प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत वीरेंद्र मलकानीने विचारलं. वीरेंद्र मलकानी त्याच्याच वयाचा त्याचा बालमित्र होता. उंच पण थोडासा स्थूल आणि तीक्ष्ण नजरेचा होता. CID ऑफिसरचा. CIDचा? हो, ते सांगत होते की काही किडनॅपर्स इथे पोहोचण्याची शक्यता आहे. एका तरुणानं आणि तरुणीनं एका महिलेचे अपहरण केलंय. कदाचित ते आपल्या गॅरेजमध्ये येण्याची शक्यता आहे. वीरेंद्र, पोलिसांचं डोकं बिकं फिरलंय की काय? गेला आठवडाभर इथं कोणी काळं कुत्रं फिरकलं नाही. आज कोण येणार इथे तडमडायला? देवीदासच्या या बडबडीकडे लक्षपूर्वक ऐकणारा वीरेंद्र मलकानी याच्या तीक्ष्ण नजरेने पाहत विचारलं. पोलिसांनी किडनॅपर्सची वर्णन दिली आहेत काय? हो, तरुणाचं आणि तरुणीचं वर्णन केलंय. जुळी बहीण भाऊ आहेत म्हणे. दोघांकडे पिस्तूल आणि बंदूक आहे आणि दोघंही भयानक गुंड आहेत म्हणे. देवीदासनं वर्णन केलं आणि वीरेंद्रकडे गोंधळून पाहिलं. त्यांना जर हे गॅरेज माहीत असेल तर त्यांना लपण्यासाठी यासारखी जागा शोधून सापडणार नाही. कदाचित ते इथेच येतील. काय सांगता येत नाही. असं म्हणून वीरेंद्र मलकानीनं टेबलाखाली आडवी ठेवलेली लोखंडाची खांब उचलली आणि टेबलावर हाताशी ठेवली. गंजलेली हातभर काम पाहून देवीदास हसला. घाबरलास की काय? ते जर इथे आलेच तर त्यांच्याशी सामना करण्यासाठी काहीतरी जवळ हवं ना. मग हे काय वाईट आहे? अरे कोणी येत नाही या ओसाड बाजूला. चल हिशोबाच्या वया काढ बघू. आणि देवीदास असं बोलत असताना अचानक गॅरेजचा दरवाजा धाडकन उघडला गेला. केसाचा बॉबकट, काळा स्कर्ट आणि जॅकेट घातलेली काळी सावळी तरुणी उंबरठ्यावर उभी होती. ती गॅरेजचं निरीक्षण करत होती. ती किटी होती. मलकानी आणि देवीदास तिच्याकडे अवाक होऊन पाहत होते. मला एक ॲम्बॅसेडर हवी आहे. माझ्या काही मित्रमैत्रिणींना मला मुंबई एअरपोर्टला जायचं आहे. आहे का ॲम्बॅसेडर टॅक्सी? हो हो आहे ना, चांगली गाडी आहे. टायर, हवा, पाणी सगळं चेक करून घेतो. तुम्हाला पसंत पडेल. अर्ध्या पाऊण तासात तुम्ही निघू शकाल. देवीदास उत्साहाने म्हणाला. इतका वेळ वीरेंद्र मलकानी मात्र तिच्या चेहऱ्याचं बारकाईने निरीक्षण करत होता. तिचा चेहरा त्याला संशयास्पद वाटला. त्याचवेळी CID ऑफिसरनं फोनवरून केलेली सावधानतेची सूचना त्याला आठवली. तू असं कर देवीदास, मॅडम आणि त्यांच्या मित्रांना आतल्या केबिनमध्ये बसव. चहा, पाणी, थंड सरबत काय हवं तर ते. मी फोन करून आपल्या ड्रायव्हरला हरिनामला बोलवून घेतो. तो त्यांना व्यवस्थित सुखरूप हव्या त्या ठिकाणी नेऊन पोचवेल. ओके, ठीक राहील ते. हरिनाम चांगला ड्रायव्हर आहे. असं म्हणून देवीदास टेबलाला वळसा करून खिटीजवळ आला. चला मॅडम, आतल्या केबिनमध्ये आराम करा. तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. तुम्ही. पण देवीदास आपलं वाक्य पूर्ण करू शकला नाही. खिटीच्या हातात रिव्हॉल्वर बघून त्याची दातखिळी बसली. तिच्या हातात ते कसं आणि कुठून आलं ते त्याला कळलं नाही. फोन बिन काय नाही, आम्हाला लगेच निघायचंय. ड्रायव्हरची गरज नाही. तू दूर हो इथून, चल. किटी भयानक क्रूर आवाजात म्हणाली. तिनं देवीदासवर रोखलेलं रिव्हॉल्वर पाहून मलकानी तिथंच थांबला आणि भांबावला, पण लगेच भानावर आला. देवीदासला सुद्धा CID ऑफिसरने केलेल्या फोनचंच परिस्फुरण झालं. म्हणजे ते किडनॅपर्स इथे पोहोचले होते तर. तो दरडावून म्हणाला, हे काय चाललंय? तुम्हाला आमची सर्व्हिस हवी आहे की? तू गप्प बसून राह रे. किटी डाफरली. त्याचवेळी बिल्ला अंजलीला ढकलत गॅरेजमध्ये घेऊन आला. बिल्लाच्या अंगावरचं चांबड्याचं काळे जॅकेट पाहून आणि पॅन्ट पाहून देवीदास मलकानीची खात्री पटली. बिल्लानं टेलिफोन वायरचं सॉकेटसह भिंतीतून उखडून टाकली. वायर जमिनीवर फेकीत तो गरजला. तुम्हाला दोघांना जिवंत राहायचं असेल तर आम्ही सांगू तसं करा. आम्ही फार घाईत आहोत. आम्हाला एक चांगली गाडी हवी आहे आणि तुम्हीच ती ड्राईव्ह करणार आहात. चला झटकन, नाहीतर मुंबई एअरपोर्टवर. पण आम्ही दोघं कसं येणार? ते शक्य नाही. तुम्हाला पिस्तूलच्या गोळीची भूक लागलेली दिसते. तुम्हाला पोचवावंच लागेल. जशी तुमची इच्छा. असं म्हणून मलकानीने देवीदासकडे पाहिलं. तू यांच्याबरोबर जा. मी या बाईकडे आणि या बुवाकडे लक्ष देतो. बिल्लानं अंजली आणि वीरेंद्र मलकानीकडे छद्मीपणे पाहत म्हटलं आणि आपले गलिच्छ दात बाहेर काढून हसला. रघुवीरनं गॅरेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर फियाट आणली आणि गाडीचे हेडलाईट बंद केले. अतिशय हळूहळू तो कार चालवत होता. थोडं पुढे जाताच त्याला गॅरेजचं छप्पर दिसलं. त्यानं अर्ध्या रस्त्यातच फियाट थांबवली आणि पायी चालत गॅरेजच्या दिशेने चालू लागला. त्यापूर्वी त्यानं डिकीतून चाक बदलायचं अवजार काढून हातात घेतलं आणि सावधानतेने तो आजूबाजूला दृष्टी फिरवत चालला होता. गॅरेजपासून काही अंतरावर असलेल्या कोंपणवजा फाटकाजवळ 118 उभी होती. आपल्या त्या कारकडे तो पोचतो तोच गॅरेजचा दरवाजा उघडला गेला
दारातून बाहेर येणाऱ्या व्यक्तीला रघुवीरनं ओळखलं. ती किटी होती. तिला पाहून तो झटकन खाली झुकला. दार बंद झालं होतं. तिच्याबरोबर एक तरुण होता. चल लवकर, आम्हाला घाई आहे. तुझ्या तांगड्या मोडल्यात की काय? किटी आपल्याबरोबर असलेल्या माणसाला वैतागून म्हणाली. ती दोघं ऑफिसच्या मागे गॅरेजच्या मागच्या बाजूस गेले. मागे शेड होती. ती दोघं तिथे गेलेली पाहताच गाडी मागे झुकून बसलेला रघुवीर उभा राहिला आणि सावधपणे गॅरेजच्या दरवाजाकडे गेला. दार बंद होतं. त्यानं मुळीच सुद्धा आवाज न करता ते हळूच ढकलून किलकिलं केलं. रघुवीरनं त्या फटीतून पाहिलं. खुर्चीत अंजली भयभीत चेहऱ्याने बसली होती आणि भिंतीला पाठ टेकून एक तरुण उभा होता. त्याच्या पुढ्यात एका बाकड्यावर बिल्ला त्या दोघांवर पिस्तूल ताणून आरामात तांगड्या पसरून बसला होता. काही क्षण रघुवीर आपल्या अंजलीकडे पाहत राहिला. त्याचं हृदय भरून आलं. कसला तरी विचार करून तो मागे हटला. बाकी गॅरेजच्या ऑफिसमध्येच काय तो दिव्याचा उजेड होता. बाकी सर्वत्र अंधारच होता. मंद धीम्या पावलानं रघुवीर 118 जवळ आला आणि त्यानं मागचा दरवाजा उघडला. नशीब तो लॉक नव्हता. मागच्या सीटवर 3 बॅगा पडल्या होत्या. त्याच त्या मूळ गुन्ह्याला कारणीभूत होत्या, ज्यात या क्षणाला 3 कोटीपेक्षा अधिक रक्कम काठोकाठ भरली होती. जीवावर बेतून स्वतःच्या लाडक्या पत्नीला आणि जीवापेक्षा प्रिय बाळाला पणाला लावून रघुवीरनं गोळा केलेली ती रक्कम होती. प्रचंड पैसा असलेल्या त्या तिन्ही बॅगा रघुवीरने उचलल्या आणि आवाराच्या एका कोपऱ्यात बरंच भंगार आणि पत्रे पडले होते. तिथे त्या तिन्ही बॅगा लपवल्या आणि त्यावर 5-6 फाटलेले मोठे मोठे टायर ठेवले. कोणालाही त्या बॅगा दिसणं शक्य नव्हतं. भिंतीला पाठ ठेवून उभा असलेला वीरेंद्र मलकाने बिल्लावर हल्ला करण्याची संधी शोधत होता. पण बिल्ला सावध होता. बिल्लाचं डावं मनगट भयंकर सुजल्याचं मलकानीच्या लक्षात आलं. मलकानीनं क्षणाचाही विलंब न लावता बिल्लावर झेप घेतली, त्याच्या हातातलं पिस्तूल खेचून घेण्यासाठी. पण उशीर झाला होता. बिल्लानं मलकानीची हालचाल ओळखली आणि मलकानीनं घेतलेली झेप आणि बिल्लाच्या पिस्तुलातून सुटलेली गोळी एकाच वेळी झाली आणि मलकानीच्या छातीतून आरपार गेली. मलकानी धाडकन कोसळला. भयाने थरथरणाऱ्या अंजलीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली नाही. तिचे डोळे विस्फारले गेले. मलकानीचं शरीर तडफडत शांत झालं. गोळी झाडल्याचा आवाज शेडमधील अँबॅसेडर स्टार्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवीदास शुक्ल आणि केटीनं ऐकला. केटीनं भांबावून देवीदासकडे पाहिलं. तो अत्यंत घाबरला होता. ही माणसं किती भयंकर असू शकतील याचा अंदाज त्याला आला होता. बिल्लानं अंजलीचा दंड पकडला आणि तिला खेचत ऑफिस बाहेर आणलं. तिला घेऊन तो आवारातील मागच्या बाजूस असलेल्या शेडच्या रोखाने चालू लागला. तिथं गाडीच्या स्टार्टरचा आवाज येत होता. हे मला झालंय तरी काय? गाडीत पैसे ठेवलेल्या बॅगा घ्यायचं विसरलो मी, असं पुटपुटत बिल्ला अचानक अंजलीला घेऊन 118च्या जवळ आला. अंजलीचा दंड नकळत बिल्लाने सोडला आणि मागचं दार उघडलं. काळोख होता आणि क्षणात तो सीट जवळ झुकला. अंजली तिथंच उभी होती. बिल्लानं हात फैलावून सीट चाचपली, पण सीट मोकळी होती. 3 कोटीपेक्षा अधिक रक्कम असलेल्या तिन्ही बॅगा सीटवरून गायब झाल्या होत्या. बिल्लानं भयंकर अस्वस्थतेने सीटवर, सीट खाली, पुढच्या सीटवर, पायाखाली सर्वत्र बॅगांचा शोध घेतला. वेड्यासारखा तो पुन्हा पुन्हा बॅगा शोधू लागला. डिकी उघडली. डिकीत एक टायर आणि गाडी पुसण्याच्या नॅपकिनशिवाय काही नव्हतं. बिल्लाच्या घशाला कोरड पडली. सर्वत्र शरीरभर घामाच्या धारा वाहू लागल्या. 118च्या त्या रिकाम्या सीटकडे तो स्थिर नजरेने पाहत राहिला. एकटक, निःशब्द. रोख 3 कोटी रुपये गायब. कोणी नेले असतील? ऑफिसच्या बाहेर आवाराच्या दिशेने जाणाऱ्या पडक्या भिंतीजवळ सरकून मिठ्ठ काळोखात अंजली उभी होती. बिल्ला बॅगा शोधण्याची धडपड करत असताना ती त्याच्यापासून थोडी दूर सरकली होती. त्याची केविलवाणी धडपड ती नुसती पाहत होती. इतक्यात भिंतीजवळच्या भंगाराच्या ढिगाऱ्याजवळ काहीतरी खसखसलं. अंजलीनं डोळे ताणून रोखून पाहिलं. तिथं कोणीतरी काळोखात बसलं होतं. इतक्या अंधारातही तिने रघुवीरला ओळखलं. त्या क्षणी ती काहीतरी बोलणार इतक्यात रघुवीरनं एका झेपेत तिला आपल्याजवळ खेचलं आणि तोंडावर आपला पंजा अलगद ठेवला. दोघंही श्वास रोखून बसले. पैशाच्या तिन्ही बॅगा, ज्यात 3 कोटीपेक्षा अधिक रक्कम होती, ती सगळी रक्कम गायब झाल्याचं लक्षात येताच बिल्लाची मती गुंग झाली. सारासार विचारबुद्धी आधी नव्हतीच, पण थोडीशी जरी काय असती तर ती पण नाहीशी झाली. या क्षणी तो अंजलीला पूर्णतः विसरला होता. कोणी नेल्या असतील या बॅगा?
क्षणार्धात त्याच्या मेंदूनं या प्रश्नाचं उत्तर दिलंही. किटीनं नेल्या असतील बॅगा, 100%. धोकेबाज. किटीनंच माझ्या पॅन्टच्या खिशातून रिव्हॉल्वर चोरलं होतं आणि तिनेच त्या नेपाळी नोकराचं प्रेत उकरून आणलं आणि आपल्या दारात टाकलं होतं. मिनू टकरालशी माझं लग्न होण्याचा बेत तिने उधळला होता. तीच मिनूचा निष्कारण द्वेष करत होती आणि आज या क्षणी तिनं मला धोका देऊन फसवून माझा विश्वासघात करून 3 कोटी रुपये हडप करून इथून पळून जाण्याची पाहतेय. हरामखोर साली कुत्री. बिल्ला मनातल्या मनात चरफडत दबक्या पावलानं शेडच्या दिशेने चालू लागला. भांबवलेली केटी अँबॅसेडरचा मागचा दरवाजा बंद करून बाहेर पडलेली त्याने पाहिली. आता त्या बॅगा तिनं मागच्या सीटवर नक्कीच ठेवल्या असतील आणि ती अँबॅसेडर स्टार्ट करण्यासाठी पुढच्या दारापाशी जाणार या विचारात बिल्लानं तिला हळूच साथ घातली. किटी. बिल्लाची साथ ऐकताच किटी गरकन वळली आणि त्या क्षणी बिल्लाच्या उजव्या हातातल्या रिव्हॉल्वरची गोळी सुटली. गोळीनं किटीच्या हृदयाचा नेमका वेध घेतला. नकळत अनपेक्षित झालेल्या तीव्र आघातानं बेसावत किटी विस्फारलेल्या डोळ्यानं आपल्या भावाकडे पाहत जमिनीवर कोसळली. देवीदास गाडी मागे उभा राहून ते दृश्य पाहत होता. तो झटकन अँबॅसेडरच्या मागे लपला आणि झुकून त्यानं ऑफिस गाठलं. तडफडणाऱ्या किटीला पाहताच बिल्ला भानावर आला. आपण हे केलं काय? तो तिच्याजवळ आला. खाली जमिनीवर पडलेल्या तिच्याजवळ बसला आणि तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिनं किंचित डोळे उघडले. कणता कणता ती म्हणाली, तू जा बिल्ला इथून निघून. पोलीस इथं कधीही पोचतील. मला सोड, इथून तू जा. बिल्लानं आपल्या घामानं डबडबलेला चेहरा खसा पुसला. त्या पैशाच्या बॅगा कुठे आहेत किटी? बिल्लानं थरथरत्या आवाजात विचारलं. तू त्या कुठं गायब केल्यास? तू माझ्याशी, तुझ्या सख्ख्या भावाशी असं का वागलीस किटी? किटीचे डोळे बंद होत चालले होते. तिच्या ओठांच्या कडेनं रक्त गळू लागलं होतं. किटी सांग, ते पैसे कुठे आहेत? काही क्षण असेच शांततेत गेले. किटीनं काही उत्तर दिलं नाही. भावाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत ती नंतर म्हणाली, तू असं का विचारतोय बिल्ली? तो पैसा कारमध्ये मागच्या सीटवर ठेवलेल्या बॅगांमध्ये. पोलीस इथं पोचण्याआधी तू बॅगा उचल आणि पळून जा. किटीच्या तोंडून हे ऐकताच बिल्लाचं शरीर थरारलं. हृदय धडधडलं. आता त्याला वेडाचा झटका येणार असं त्याला वाटू लागलं. बिल्लाच्या हातून पिस्तूल गळून पडलं. त्या बॅगा तुझ्याकडे नाहीत? त्या बॅगा नाहीशा झाल्यात. मला वाटलं की तू त्या नेल्यास. कारमध्ये त्या बॅगा नाही आहेत. मी नाही घेतल्या त्या. मी कशाला त्या नाहीशा करू? तो पैसा आपल्या दोघांचा होता, तुझा आणि माझा. मी कशाला आणि एकट्या त्या बॅगा घेऊन जाऊ? केटी हळूहळू पटपटली. बिल्ला वेड्यासारखा आपल्या डोक्याचे केस पिंजरू लागला. कानाभोवती लपेटलेली जखमेवरची पट्टी त्यानं खेचून काढली आणि पिसाळलेल्या जनावराप्रमाणे त्याची अवस्था झाली. मला वाटलं केटी तू तो पैसा हडप केला. तू त्या बॅगा पळवल्या म्हणून मी तुझ्यावर गोळी झाडली. किटी, ओ किटी, माय स्वीट सिस्टर, मला माफ कर. तू घाबरू नकोस. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. तू ठीक होशील किटी, तू बरी होशील. बिल्ला तिच्या चेहऱ्यावर झुकून रडू लागला. तिला हृदयाशी घट्ट धरलं. तेवढ्यात हालचालीनं किटीच्या तोंडून कणल्यासारखा आवाज निघाला आणि दुसऱ्या क्षणी तिच्या ओठातून रक्ताची मोठी गुळणी बाहेर पडली. तिच्या मानेखाली धरलेला बिल्लाचा पंजा रक्तानं माखला. किटीनं प्राण सोडला. बिल्ला एकटक तिच्या चेहऱ्याकडे, देहाकडे पाहत उभा राहिला, अगदी निःशब्द. बऱ्याच वेळानं त्याला जाणवलं की किटी आपल्याला एकटं कायमचं सोडून निघून गेली, कधीच परत न येण्यासाठी. त्याची ही पागल बेभान अवस्था पडक्या भिंतीच्या जवळ लपून बसलेले रघुवीर आणि अंजली श्वास रोखून केविलवाण्या नजरेनं व्यथित मनाने पाहत होते. आणि अचानक बिल्ला खाली वाकला. पायाशीच पडलेलं पिस्तूल त्यानं उचललं आणि स्वतःच्या कानपट्टीवर ठेवलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यानं ट्रिगर दाबला. किटीच्या जवळच बिल्लाचा देह कोसळला. त्याच्या उजव्या हाताचा पंजा किटीच्या डाव्या हाताच्या तळव्यावर अलगद पसरला. जणू ती दोघं भावंड परस्परांचा निरोप घेत होते. बिल्ला पीटर जो आणि किटी पीटर जो, दोघंही जुळी भाऊ बहीण. एका पाठोपाठ एक काही सेकंदाच्या अंतरानं जन्मले, दारिद्र्यात वाढले, एकत्र चोऱ्यामाऱ्या केल्या, बदमाशी गुंडगिरी केली आणि आता या क्षणी थोड्याफार मिनिटाच्या अंतरानं दोघांनीही प्राण सोडले. अचानक वारा सुटला होता. कुठंतरी दूर पोलीस जीप सायरन वाजवत जवळ येत होते. पडक्या भिंतीजवळ लपलेले रघुवीर आणि अंजली उठून उभे राहिले. जीपला सामोरे जाण्यासाठी मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागले.